तर मी ना आता बनवते रोटी. आता तुम्ही ना चपाती खाता असाल ना, तर एकदा रोटी पण खाऊन बघा. खरंच एकदम भारी लागते बरं का. आम्ही काय करतो जास्त चपात्या नसतातच, रोट्याच करत असते मी. तर काय करायचं पीठ थोडंसं घट्ट मळून घ्यायचं, पातळ करायचं नाही चपातीला करतो तसं आणि एक छोटासा गोळा घ्यायचा, पीठ लावायचं आणि गोल, गोल, गोल लाटून घ्यायचा. तर लाटताना जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. आपली बऱ्यापैकी लाटून घ्यायची. जास्त मोठी पण ठेवायची नाही. नंतर एका साइडला गरम असा तवा करून घ्यायचा. तवा गरम झाला की आपली छान अशी लाटलेली रोटी आहे ना, तर तव्यावर घालायची आणि असं अधून-मधून असं गोल, गोल, गोल फिरवायचं. आता फिरवताना एक रुमाल किंवा कॉटनचा कपडा असेल तरी चालतोय. तर कॉटनचा कपडा किंवा रुमाल घ्यायचा आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते ना, तर तसं गोल-गोल असं फिरवून घ्यायचं. छान असा कलर मागून आला की नंतर पलटी मारायची आणि वरून पण असं रुमालाने गोल-गोल फिरवायचं. तुम्हाला सांगते तुमची चपाती सुद्धा एवढी अशी काठोकाठ फुगणार नाही, तेवढी रोटी फुगते आणि तेलाचा कसलाच वापर नाही बरं का. त्यामुळे तुम्ही वेट लॉस करायचा असेल, तेलकट कमी खायचं असेल, तर अशा प्रकारची रोटी तुम्ही नक्कीच करून खाऊ शकता. तर आम्ही तर खातोय. तुम्ही खात नसेल ना, तर एकदा करून खावा. एकदम भारी लागते बरं का. चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.